Hello and welcome to my classes. This is Advocate Preeti Patwa here, and today we are going to deal with a very important question. And that very important question we are going to deal is the punishment of the contempt of court and defenses available in a civil and criminal contempt. 2 मिनिटांसाठी रिव्हिजन फॉर्म मध्ये बघा. कोर्टाचा ऑर्डरचं डिसओबिडियन्स करायचं म्हणजे सिव्हिल कंटेम्प्ट आहे हा. त्याच्यानंतर कोर्टाबद्दल डिसरिस्पेक्टफुल स्कॅन्डलस वाक्य बोलणं किंवा कोर्टाच्या इमेजला लोअर करणं म्हणजे काय सांगा तर क्रिमिनल कंटेम्प्ट आहे हा. सिव्हिल कंटेम्प्टचा आरोप जर माझ्यावरती लागला किंवा क्रिमिनल कंटेम्प्टचा आरोप जर माझ्यावरती लागला तर त्याच्यापासून बचाव करण्यासाठी माझ्याकडे काय डिफेन्सेस असतील. डिफेन्सेस म्हणजे बचाव. ओके, से फॉर एक्झाम्पल मी म्हणेन की मी जे काय बोललेले होते ते इनोसंट पब्लिकेशन होतं. ओके, फॉर एक्झाम्पल बघा, वी कॅन टेक आउट एज अन एक्झाम्पल की आपली जी ज्युडिशियल सिस्टीम आहे त्याच्यामध्ये जस्टिस मिळायला फार डिले होत असतो. त्यामुळे एखाद्या न्यूजपेपर जे कोणी रायटर असतात त्यांनी एक न्यूजपेपर राईटअप लिहिलं. कुठला न्यूजपेपर राईटअप लिहिलं से फॉर एक्झाम्पल त्यांनी की जस्टिस डिलेड जस्टिस डिनाइड, तर मग त्याच्यामध्ये इट इज कॅनॉट बी कन्सिडर्ड एज अ कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. ओके, सो काही डिफेन्सेस आपण जर आपल्यावरती कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा आरोप लागला तर घेऊ शकतो. त्यामुळे आपण आधी या लेक्चर मध्ये काय करणार आहे सांगा. फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू सी द डिफेन्सेस अवेलेबल इन अ क्रिमिनल कंटेम्प्ट आणि सिव्हिल कंटेम्प्ट. ओके, आणि त्याच्यानंतर मग शेवटी त्या डिफेन्सेसला सांगून सुद्धा माझ्यावरती जर कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा आरोप सिद्ध झाला तर मला पनिशमेंट काय लागेल. की पनिशमेंट फॉर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आपल्याला काय करायचे सांगा तर स्टडी करायचे. ओके, so let's start with this lecture. First of all, we are going to discuss the defenses available in the civil and criminal contempt, and then we are going to deal with the punishment of the contempt of the court. Now, I will share the screen with all of you and we'll start the lecture. Okay, as you are aware, we are going to deal with the question of the defenses available in the contempt of court. काय करायचं सांगा. रोमन 1 इंट्रोडक्शन द्यायचं, रोमन 2 कंटेम्प्ट ऑफ कोर्टचं मिनिंग अँड डेफिनेशन द्यायचं, रोमन 3 डिरेक्टली करायचं डिफेन्सेस अवेलेबल इन द क्रिमिनल कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट हा. आणि त्यातला पहिला डिफेन्स काय करायचं आपल्याला स्टडी करायचा. त्याच्या आधी बघा, सेक्शन 3 to 7 of the Contempt of Court Act 1971 make the provision in respect of the defenses available to the contemner in the proceeding for a criminal contempt हा. क्रिमिनल कंटेम्प्ट मध्ये आपण काय काय डिफेन्सेस घेऊ शकतो त्याच्या प्रोव्हिजन कुठल्या सेक्शन मध्ये दिल्यात सांगा. सेक्शन 3 ते 7 मध्ये दिलेले आहेत. ओके हा. नाव फर्स्ट पॉइंट बघा, इनोसेंट पब्लिकेशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ द सो आपला पहिला मुद्दा काय बघा, इनोसेंट पब्लिकेशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ द मॅटर. ओके, बघा काय म्हणते तिथे, सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 3 ऑफ द कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट 1971 प्रोव्हाइड दॅट अ पर्सन शॅल नॉट बी गिल्टी ऑफ द कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऑन द ग्राउंड दॅट ही हॅज पब्लिश्ड एनी मॅटर which interfere or tend to interfere with or obstruct or tend to obstruct the course of justice in connection with the civil or criminal contempt pending at the time of publication. एखाद्या व्यक्तीनं कोर्टाबद्दल स्कॅन्डलस म्हणणं मांडलं किंवा कोर्ट प्रक्रियेमध्ये इंटरफिअरन्स केलं म्हणून त्याच्यावरती कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा आरोप लागणार नाही जर इफ, महत्वाचा मुद्दा हा, ऍट द टाइम he had no reasonable ground for believing that the proceeding was pending हा. जर त्यावेळेला ज्यावेळेला त्यानं ते स्टेटमेंट केलं त्यावेळेला त्यानं ते इनोसंटली स्टेटमेंट केलेलं होतं, ते मॅटर कोर्टात पेंडिंग आहे आता, ते त्याला माहिती नव्हतं तिथं हा. फक्त मार्किंग वरती रेकॉर्डिंग करायचं आहे हा. घ्या खाली घ्या मार्किंग वरती ब्रॅकेट ब्रॅकेट टाकली ती मी तेवढंच. The defense mentioned in section 3 of the act may be discussed under the following head. Okay, number 1 बघा, no reasonable ground for believing that the proceeding was pending हा. मला माहितच नाही की कोर्टात प्रोसिडिंग काय सांगा तर पेंडिंग आहे किंवा कुठलंही असं रिजनेबल ग्राउंड नाही जे मला सांगेल की कोर्टामध्ये प्रोसिडिंग काय सांगा तर पेंडिंग आहे. ऍज हॅज ऑलरेडी बीन डिस्कस्ड. ओके, द पब्लिकेशन interfere with the due course of judicial proceeding amount to the contempt of court. पण section 3 subclause 1 of contempt of court act काय म्हणते सांगा, एक्सेप्शन क्रिएट करते जनरल रूलला हा.
Thus, if the contempt proceeding is initiated against a person, एखाद्या व्यक्तीच्या अगेन्स्ट कंटेम्प्ट प्रोसिडिंग सुरू झालं असेल ऑन द ग्राउंड की ही इज रिस्पॉन्सिबल फॉर पब्लिकेशन विच प्रिजुडाइज और इंटरफिअर विथ द प्रोसिडिंग विच इज पेंडिंग. कोर्टात पेंडिंग असलेल्या मॅटरला त्यांनी इंटरफिअर केलेला असा आरोप लागला असेल तर ही मे प्लीड दॅट, काय प्लीड करेल बघा तिथं, तर ही मे प्लीड दॅट he at the time of publication had no reasonable ground for believing that the proceeding was pending. ज्यावेळेला ते पब्लिकेशन केलं त्यावेळेला ते प्रोसिडिंग पेंडिंग होतं असं बिलीव्ह करायला त्याला कुठलंच ग्राउंड नाहीये. दिस डिफेन्स इज अवेलेबल ओनली वेन द पब्लिकेशन इनोसंट आहे. लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे तरी तुम्ही पेंडिंग केलेलं असेल, स्टेटमेंट केलेलं असेल तर तुम्ही रिस्पॉन्सिबल आहे. अँड इट इज कन्सिडर्ड इनोसंट इफ द पर्सन रिस्पॉन्सिबल फॉर द पब्लिकेशन हॅड at the time of publication no reasonable ground for believing that the proceeding was pending. तोच मुद्दा आहे, लक्षात घ्या. सिंपल भाषेत समजून घ्या की ती प्रोसिडिंग कोर्टात पेंडिंग आहे हे तुम्हाला माहिती नव्हतं किंवा ती पेंडिंग आहे हे तुम्हाला माहिती असण्याचं कुठलंही रिजनेबल ग्राउंड नव्हतं तर मग तुम्ही लायबल नाहीये. दुसरा मुद्दा बघा आता, प्रोसिडिंग नॉट पेंडिंग ऍट द टाइम ऑफ पब्लिकेशन किंवा मग स्ट्रेट फॉरवर्ड आहे काय, खरंच कोर्टात कुठलं पेंडिंग प्रोसिडिंग नाहीच आहे. तुम्ही इन जनरल स्टेटमेंट केलेलं आहे देशाच्या गव्हर्नमेंट बद्दल, सिस्टीम बद्दल वगैरे. ओके, प्रोसिडिंग नॉट पेंडिंग ऍट द टाइम ऑफ पब्लिकेशन. Section 3 of subsection 2 of the Contempt of Court Act 1971 make it clear that publication of the matter which interfere the course of justice in connection with a civil or criminal proceeding will not make the person responsible for publication liable for a contempt of court. कधी बघा तुम्ही liable असणार नाही जर if he proves that proceeding in relation to which publication made was not pending at the time of publication. ज्या वेळेला मी ते पब्लिकेशन केलं त्यावेळेला तो मॅटर कोर्टात पेंडिंग नव्हता. In the case the Bombay High Court has made it clear this immunity is absolute. Court laid down कि publication of the matter might otherwise fall within the clutches of definition of contempt of court is still granted exemption म्हणून तुम्हाला ग्रँट केले जाऊ शकते जर if the proceeding was not pending at the time of publication. ज्यावेळेला पब्लिकेशन केलं त्यावेळेला ते प्रोसिडिंग काय नव्हतं सांगा तर पेंडिंग नव्हतं. तिसरा मुद्दा, इनोसंट डिस्ट्रीब्युशन ऑफ द पब्लिकेशन. तुम्ही जे पब्लिक केलेलं आहे ते तुम्ही इनोसंटली लोकांच्या मध्ये डिस्ट्रीब्युट केलेलं आहे. इनोसंटली कुठलाही हेतू शिवाय की तुम्हाला ज्युडिशरीचा अपमान करायचा असा कुठलाही हेतू तुमचा नव्हता. ओके, सबसेक्शन 3 of section 3 of the contempt of court provide that a person will not be guilty of the contempt of court on the ground that he has distributed a publication containing any matter which interfere or obstruct the course of justice in connection with the civil or criminal proceeding pending at the time of the distribution. काय ते लक्षात आलं, ज्याला ते डिस्ट्रीब्युशन केलं त्याला तुम्हाला कुठलाही अंदाज नव्हता की कुठलं मॅटर पेंडिंग आहे. he had no reasonable ground for believing it contain or likely to contain any such a matter. तुम्हाला असा कुठलाही अंदाजच नव्हता की असं कुठं काय पेंडिंग मॅटर आहे वगैरे. तुम्ही एक जनरल स्टेटमेंट केलेलं होतं. This subsection thus protect the person who innocently distribute the publication which contain the contemptuous matter. त्यामुळे जो व्यक्ती कोर्टाचा अपमान होईल अशा प्रकारचं काही स्टेटमेंट पब्लिश करतोय पण त्याला माहितच नाहीये, तो इनोसेंटली पब्लिश करतोय, इनोसेंटली डिस्ट्रीब्यूट करतोय, असा व्यक्ती लायबल असणार नाही फॉर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. बरोबर. पहिला मुद्दा लक्षात आला तुमचं, पब्लिकेशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ कंटेम्प्टियस मॅटर कसं होतं सांगा, इनोसंट होतं. क्रिमिनल कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा पहिला डिफेन्स इनोसंट पब्लिकेशन. गॉट इट. आता दुसरा मुद्दा, फेअर आणि ऍक्युरेट रिपोर्ट ऑफ द ज्युडिशियल प्रोसिडिंग. आम्ही आमचं ऍडिशनली काय टाकलंच नाहीये, जे काय ज्युडिशियल प्रोसिडिंग चाललेलं आहे त्याचं फक्त आम्ही काय केलेलं आहे तर रिपोर्टिंग केलेलं आहे. ओके, से फॉर एक्झाम्पल बघा काही फेमस मॅटर कोर्टात चालतात की नाही, जसं की कसाबची केस कोर्टामध्ये ज्या वेळेला चालू होती त्यावेळेला काय झालं सांगा, कसाबची केस कोर्टात चालू असताना जे डेली हिअरिंग व्हायचं की नाही त्याचं जे जसं कोर्टात झालेलं आहे ते सामान्य लोकांना माहिती पडावं म्हणून रिपोर्टर आज काय झालं त्याचं पेपरमध्ये रिपोर्टिंग करायचे. मग त्याला फेअर आणि ऍक्युरेट रिपोर्टिंग करायचे. ओके, मनाचं ऍडिशनल काहीच न टाकता. तर त्याला आपण कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणू शकतो का,
तर अर्थातच त्याला आपण कंटेम्प्ट ऑफ कोर्ट नाही म्हणू शकत. ओके. सेक्शन 4 ऑफ द कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट 1971 provide that a person shall not be guilty of the contempt of court for publishing a fair and accurate report of judicial proceeding or any stage thereof. हा ज्युडिशियल प्रोसिडिंगचं ऍक्युरेट रिपोर्टिंग ज्या वेळेला केलं जातं त्यासाठी ती व्यक्ती लायबल असणार नाहीये. ओके. ऍक्च्युली इट इज अ जनरल रूल दॅट ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस कुणाला ओपन असतं, ऑफकोर्स पब्लिकला ना. मग आता आपण कसाबच्या मॅटरमध्ये आपल्याला पण इंटरेस्ट होता, कारण अख्ख्या देशाला त्यानं धोक्यात टाकलं होतं. मग अशा व्यक्तीला शिक्षा होते की नाही बघण्यात प्रत्येक जण इंटरेस्टेड होता. पण आपण तर कोर्टात नाही जाऊ शकत होतो, बरोबर. मग आपल्याला इच्छा होती माहिती करून घेण्याची की त्याच्याबरोबर काय चाललेलं आहे. मग आपण काय केलं सांगा, तर पेपर मधून, न्यूज चॅनल मधून आजच्या हिअरिंग मध्ये काय झालं हे ऐकलं, आणि हे ऐकणं आपला हक्क आहे, राईट. सो ओपन जस्टिस प्रिन्सिपल इज बेस्ड ऑन द इंटरेस्ट कन्सिडरेशन. Consequently, it must give way when the public interest indicate the degree of a privacy. In short, the general rule: person shall not be guilty of contempt of court for publishing fair and accurate report of judicial proceeding. त्यामुळे ज्याला तुम्ही ज्युडिशियल प्रोसिडिंगचा मीठ मिरची मसाला न लावता जसं आहे तसं फेअर आणि ऍक्युरेट रिपोर्टिंग करता, त्यावेळेला ती व्यक्ती कंटेम्प्ट ऑफ कोर्ट साठी लायबल असणार नाही. ओके. नाव सेक्शन 7 of the Contempt of Court Act provide exception to the general principle that justice should be administered in the public. हा खरं काही मॅटर मध्ये जस्टिस हे पब्लिकला ओपन नसतं, त्याचं काही एक्सेप्शन्स आहेत की जस्टिस शुड बी ओपन टू द पब्लिक. ओके. ते एक्सेप्शन बघा, तर सेक्शन 7चा सबसेक्शन 1 जो आहे तो प्रोव्हाइड करतोय. हा इट प्रोव्हाइड दॅट a person shall not be guilty of the contempt of court for publishing fair and accurate report of the judicial proceeding before any court sitting in a chamber or in camera except the following cases. तुम्ही इन पब्लिक काही मॅटर जर आणलेले असतील तर त्याच्यासाठी तुम्ही लायबल नसाल, पण खालच्या केसेस मध्ये तुम्ही लायबल असाल. कधी बघा, where the publication is contrary to the provision of the law or enactment. तुम्ही जे पब्लिकेशन करताय ते त्या कायद्याच्या विरोधी आहे. से फॉर एक्झाम्पल फॅमिली लॉ मध्ये एखादा मॅटर आहे, मग फॅमिली लॉ मध्ये टाकलेलं आहे की प्रोसिडिंग अशी ओपन नाही व्हायला पाहिजे, इन कॅमेरा असते, कारण त्यांचं डिवोर्स मॅटर किंवा त्यांच्या मुलांचं मॅटर हा त्यांच्या पर्सनल लाईफचा भाग आहे ना, तो पब्लिकला माहिती असण्याची गरज आहे का सांगा. नाही. मग त्या कायद्यात लिहिलेलं आहे की प्रोसिडिंग कसं व्हायला पाहिजे, इन कॅमेरा व्हायला पाहिजे, म्हणजे फक्त पार्टी, पब्लिकला ओपन नाही. तर मग तुम्ही त्याचं उल्लंघन केलं तर तुम्ही लायबल आहे. नंबर 2, when the court on the ground of public policy or in the exercise of power vested in it expressly prohibit the publication of information. कधी कधी बघा देशाच्या हितासाठी, पब्लिक पॉलिसीसाठी ती माहिती जनरल पब्लिक पर्यंत आता पोहोचवणं नुकसानकारक असू शकते, म्हणून कोर्टच प्रोहिबिट करते की ह्याचं रिपोर्टिंग करायचं नाही. मग तुम्ही त्यावेळेला त्याचं रिपोर्टिंग करायचं नाही आणि केलं तर तुम्ही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट साठी लायबल असणार आहे. नंबर 3 बघा, where the court sit in the chamber or in camera for a reason connected with the public order or the security of state. बघा कधी कधी मॅटर एवढा सेन्सिटिव्ह असतो की नाही, धार्मिक किंवा इतर कुठला भावनिक हा मुद्दा असतो, देशाची सुरक्षिततेचा मुद्दा असतो. मग त्यावेळेला ना ते लगेच सगळी माहिती पब्लिकला ओपन करून चालत नाही, कारण मग सुव्यवस्था बिघडू शकते, सुरक्षा बिघडू शकते. म्हणून कोर्ट हिअरिंग करायलाच फक्त ओपन कोर्टात बसतच नाही, त्यांच्या चेंबरमध्ये बसतात, किंवा मग ओपन कोर्टात बसलेले असले तर क्लिअरली दिलेलं असतं की प्रोसिडिंग कसं करायचं, इन कॅमेरा. मग त्यावेळेला पण ते प्रोसिडिंग इन कॅमेरा व्हायला पाहिजे. ओपन केला, रिपोर्टिंग केला, तुम्ही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट साठी लायबल असाल. वेर द इन्फॉर्मेशन रिलेट टू द सिक्रेट प्रोसेस, डिस्कवरी ऑर इन्व्हेन्शन. ती इन्फॉर्मेशन कशाशी रिलेट करते सांगा, तर एखाद्या सिक्रेट प्रोसेस, एखादं इन्व्हेन्शन, त्यावेळेला पण तुम्ही ते पब्लिक समोर ओपन करायचं नाहीये. सो समजून घ्या, पहिला एक्सेप्शन फॉर क्रिमिनल कंटेम्प्ट करता इनोसंट पब्लिकेशन. दुसरा डिफेन्स फॉर क्रिमिनल कंटेम्प्ट काय होता तुमच्याकडे, तर तुम्ही जे काही केलेलं ते फेअर आणि ऍक्युरेट रिपोर्टिंग केलेलं आहे. हा आता तिसरा काय बघा, फेअर क्रिटिसिझम ऑफ अ ज्युडिशियल ऍक्ट. बघा आपण लोकशाहीत राहतो, बरोबर, डेमोक्रेसीमध्ये. डेमोक्रेसी काय सांगा, गव्हर्नमेंट ऑफ पीपल, बाय पीपल, फॉर पीपल, राईट. मग आपल्याला जर आपलं गव्हर्नमेंट, आता ज्युडिशरी काय सांगा, गव्हर्नमेंटचा हिस्सा आहे ना, कारण तुम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंटच्या 3 ऑर्गन कुठले आहेत,
लेजिस्लेटिव्ह जे लॉ बनवतात, एक्झिक्युटिव्ह जे लॉ अंमलात आणतात, आणि ज्युडिशियरी तिसरा गव्हर्नमेंटचा ऑर्गन आहे. त्यामुळे ज्युडिशियरीचं जरी एक सन्मानाचं स्थान असलं तरी शेवटी ज्युडिशियरी पण गव्हर्नमेंट सिस्टीमचा भाग आहे. मग जर ज्युडिशियरी कुठं चुकत असेल तर त्याच्यावरती जर तुम्ही फेअर क्रिटिसिझम केलेलं असेल, अपमान केलेला नाही आहे, पण जिथं काहीतरी चुकते त्याबाबतचं फेअर क्रिटिसिझम केलेलं असेल तर तुम्ही लायबल नाही आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये म्हटलेलं. ओके, थोडस हे सगळ्यांना माहिती आहे की आपली ज्युडिशियल सिस्टीम कशी आहे, तर जस्टिस थोडा लेट होतो, ते लवकर निकाल लागत नाही आपल्याकडे. हा डिलेड प्रोसिजर असतात. मग जर ते आर्टिकल न्यूजपेपर मध्ये लिहिलं की जस्टिस डिलेड जस्टिस डिनाइड, तर त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये. ओके, सो फेअर क्रिटिसिझम ऑफ द ज्युडिशियल ऍक्ट केलेलं असेल, फेअर लक्षात घ्या, जाणीवपूर्वक एखाद्या जजचा अपमान करण्यासाठी तुम्ही काहीतरी बोललाय तर मग त्यासाठी तुम्ही लायबल असाल. पण फेअर क्रिटिसिझम, गुड फेथ मध्ये केलेले क्रिटिसिझम करणं आपल्याला अधिकार आहे. हा सेक्शन 5 ऑफ द कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट प्रोव्हाइड a person shall not be guilty of the contempt of court for publishing any fair comment on the merit of the case which has been finally decided. हा आणि केस डिसाइडेड आहे ना, नंतर आपण कमेंट केलेली आहे ती तिथं. ओके, इन अरुंधती रॉय सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट फेअर क्रिटिसिझम अबाउट द कंडक्ट ऑफ द जज, हा जजच्या वागणुकीबद्दलचं फेअर क्रिटिसिझम किंवा त्या ज्युडिशियल सिस्टीम बद्दलचं, इन्स्टिट्यूशन ऑफ द ज्युडिशरी, हा and its mention may not amount to the contempt of court if they are made, महत्वाचा शब्द गुड फेथ मध्ये केलेला आहे. हा आणि पब्लिक इंटरेस्ट मध्ये केलेला आहे. जे काय आपण स्टेटमेंट केले ते गुड फेथ मध्ये आणि पब्लिक इंटरेस्ट मध्ये केलेलं असेल तर दॅट इज नॉट अमाउंट एज काय नाही आता कंटेम्प्ट ऑफ कोर्ट नाही असं. फेअर क्रिटिसिझम शुड बी टेकन टू मीन the criticism which while criticizing the act of the judge does not impute any ulterior motive to him. बघा, तुमचं ते क्रिटिसिझम करण्याच्या मागचं कुठला अल्टेरियर मोटिव्ह नसायला पाहिजे. अल्टेरियर मोटिव्ह म्हणजे समजताय, दाखवायचा हेतू एक, पण प्रत्यक्ष त्या जज बद्दल तुम्हाला काहीतरी जाणीवपूर्वक चुकीचं बोलायचं असतंय म्हणून तुम्ही ते क्रिटिसिझम केलेलं. ओके, त्यामुळे तुमचं कुठलंही अल्टेरियर मोटिव्ह नसायला पाहिजे तिथं. ओके, चौथा मुद्दा बघा, बोनाफाईड कंप्लेंट अगेन्स्ट द प्रिसाइडिंग ऑफिसर ऑफ द सबऑर्डिनेट कोर्ट. हा तीन आतापर्यंत एक्सेप्शन लक्षात आले का बघा. पहिलं एक्सेप्शन काय होतं, तिथं तुम्ही इनोसंट पब्लिकेशन केलेलं आहे. दुसरं एक्सेप्शन काय होतं सांगा तुम्ही, फेअर अँड ऍक्युरेट रिपोर्टिंग ऑफ द ज्युडिशियल प्रोसिडिंग केलेलं आहे. हा तिसरा डिफेन्स क्रिमिनल कंटेम्प्ट मध्ये तुमच्याकडे काय आहे, तुम्ही फेअर क्रिटिसिझम केलेला आहे. आता चौथा डिफेन्स तुमच्याकडे काय सांगा, बोनाफाईड कंप्लेंट अगेन्स्ट द प्रिसाइडिंग ऑफिसर ऑफ द सबऑर्डिनेट कोर्ट. एखादं सबऑर्डिनेट कोर्टाचे जे मेन जज आहेत, प्रिसाइडिंग ऑफिसर आहेत, त्यांनी काहीतरी चूक केलेली आहे, काहीतरी रॉंग केलेलं आहे, तर त्यांना तुम्ही कोर्टात उभं राहून काहीतरी चुकीची असभ्य भाषा बोलला तर तुम्ही कंटेम्प्ट ऑफ कोर्टला लायबल आहे काय. पण त्यांच्या ज्या काय वर्तवणुकीबद्दल तुम्ही प्रॉपर कंप्लेंट केला सुपेरियर कोर्टाकडं तर नथिंग रॉंग. परत लोकशाही आहे ना, जज आहे ते पण चुकू शकतात, त्यामुळे ते चुकले त्याबद्दलची कंप्लेंट करण्यात काहीच रॉंग नाहीये. ओके, फक्त ती कंप्लेंट तुमची वाईट हेतून नसायला पाहिजे, बोनाफाईड असायला पाहिजे. हा बोनाफाईड कंप्लेंट अगेन्स्ट द प्रिसाइडिंग ऑफिसर ऑफ द सबऑर्डिनेट कोर्ट can be made under section 6 of the act. Okay, it provides that a person shall not be guilty of the contempt of court in respect of the statement made by him in a good faith concerning the presiding officer of the subordinate court. कंप्लेंट केली तुम्ही प्रिसाइडिंग ऑफिसर ऑफ द सबऑर्डिनेट कोर्टाच्या वागणुकीबद्दल कुणाकडे, हा सबऑर्डिनेट कोर्ट दुसरं कुठलं किंवा हायकोर्टाकडे, ज्यांच्या ते खाली येतात, टू होम दे आर सबऑर्डिनेट. नंतर पाचवा डिफेन्स काय अवेलेबल आहे बघा क्रिमिनल कंटेम्प्टच्या केसमध्ये, नो सबस्टॅन्शियल इंटरफेरन्स विथ द ड्यू कोर्स ऑफ जस्टिस अँड ट्रूथ एज द डिफेन्स. ओके, आम्ही जे काय स्टेटमेंट केलेलं आहे त्याला न्याय प्रक्रियेत कुठंच इंटरफेरन्स झालेला नाहीये आणि आम्ही जे बोलतोय ते सत्य आहे, त्यामुळे आम्ही लायबल नाहीये असा डिफेन्स तुम्ही घेऊ शकता. येतोय लक्षात, नो सबस्टॅन्शियल इंटरफेरन्स विथ द ड्यू कोर्स ऑफ जस्टिस, आम्ही जे वागलोय त्याला कुठंही न्याय प्रक्रियेत हस्तक्षेप नाही आणि आम्ही जे बोलतोय ते सत्य आहे, ट्रुथ ऍज अ डिफेन्स असंही तुम्ही घेऊ शकता. ओके, सेक्शन 13 ऑफ द कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट 1971 प्रोव्हाइड that no court shall impose a sentence under this act for a contempt of court unless it is satisfied that contempt is of the nature which substantially interfere
विथ द ड्यू कोर्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस. हा, जेव्हा तुम्ही वागताय ते न्याय प्रक्रियेत हस्तक्षेप करत असेल, अडथळा करत असेल, इंटरफिअर करत असेल, तरच तुम्ही लायबल आहे. अदरवाईज तुम्ही लायबल नाही आहे. बाय द कंटेम्प्ट ऑफ कोर्ट अमेंडमेंट ऍक्ट 2006. हा, फॉर एक्झिस्टिंग सेक्शन काय केलं सांगा, सेक्शन 13 पूर्वीचा काढूनच टाकला आणि नवीन सेक्शन 13 सबस्टिट्यूट केला. काय पूर्ण न्यू सबसेक्शन सॉरी न्यू सेक्शन 13 हॅज बीन सबस्टिट्यूटेड. दिस न्यू सेक्शन 13 प्रोव्हाइड. आता सेक्शन 13 नवीन काय सांगतो बघा. नंबर 1 ए मुद्दा स्मॉल ए. हा, नो कोर्ट शॅल इम्पोज अ सेंटेन्स अंडर द कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट 1971 for a contempt of court unless it satisfies that the contempt is of the nature that is substantially interferes with the course due course of justice. जोपर्यंत कोर्टाला सॅटिस्फाय होत नाही की हा व्यक्तीचं वर्तवणूक न्याय प्रक्रियेत हस्तक्षेप अडथळा करते, इंटरफिअर विथ द ड्यू कोर्स ऑफ द जस्टिस, तोपर्यंत कोर्ट कुणाला पनिश करत नाही. हा, बघा परत. Number 2, the court may permit in a proceeding for a contempt of court justification by truth as a valid defense if it is satisfied that it is in the public interest and the responsibility. So बघा सेकंड मुद्दा काय सांगते, द कोर्ट मे परमिट इन अ प्रोसिडिंग फॉर अ कंटेम्प्ट ऑफ कोर्ट जस्टिफिकेशन बाय ट्रुथ ऍज अ व्हॅलिड डिफेन्स. आम्ही जे बोललो ते सत्य आहे, हे तुम्ही डिफेन्स मध्ये घेऊ शकता जर इफ इट इज सॅटिस्फाईड दॅट इट इज इन द पब्लिक इंटरेस्ट अँड द रिक्वेस्ट फॉर इन्वोकिंग द सेट डिफेन्स इज द बोनाफाईड. हा, तुम्ही जे काय बोलला होता ते पब्लिक इंटरेस्ट मध्ये होतं, बोनाफाईड होतं, हे जर प्रूव्ह झालं तर मग तो तुम्ही डिफेन्स घेऊ शकता, असं सेक्शन 13 मध्ये दिलेलं आहे. हा केस बघा. In an indirect tax practitioner association versus RK Jain, the respondent published editorial highlighting malfunctioning of the custom excise and the gold appellate tribunal. काय झालेलं बघा, रिस्पॉन्डंट ना एडिटोरियल हायलाइट्स पब्लिश केलेलं अबाउट की कसं कस्टम एक्साइज आणि गोल्ड अपिलेट ट्रिब्युनल माल फंक्शनिंग करतंय, हा चुकीचं कामकाज करतंय, ह्याबद्दलचं पब्लिकेशन केलंय. कंटेम्प्ट प्रोसिडिंग इनिशिएटेड अगेन्स्ट हिम, त्याच्या विरुद्ध कोर्टाचा अपमान झाला म्हणून प्रोसिडिंग सुरू झाल्या. ही टेंडर्ड रिग्रेट अँड गेव द अंडरटेकिंग बिफोर द कोर्ट दॅट बिफोर टेकिंग एनी ऍक्शन serious complaint about the functioning of the tribunal would be brought to the notice of the Chief Justice of India and the Ministry of Finance. Thereafter the contempt notice was discharged. त्यांनी ना माफी मागितली काय, पण त्यांनी ऍट द सेम टाइम हे पण सांगितलं की कुठली ऍक्शन घेण्याआधी तुम्ही खरंच त्यांच्या माल फंक्शनिंगच्या कंप्लेंट चेक करा आणि मगच ऍक्शन घ्या. म्हणून मग कंटेम्प्ट नोटीस काय झाली सांगा तर डिस्चार्ज झाली आणि कॉन्सिक्वेंटली द कोर्ट कन्क्लुडेड दॅट respondent cannot be said to have violated the undertaking given to the court. हा, respondent कुठलेही अंडरटेकिंग व्हायलेट केलेलं नाही आणि त्याला कंटेम्प्टला लायबल नाही असं धरलेलं होतं. ओके, 6वा डिफेन्स क्रिमिनल कंटेम्प्ट मध्ये काय बघा आता. हा, डिफॉर्मेशन ऑफ द जज पर्सनली. ओके, इफ द पब्लिकेशन और अदर ऍक्ट इज अ मियरली डिफॉर्मेटरी अटॅक ऑन द जज. लक्षात घ्या, हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्टचं जे प्रोटेक्शन आहे हे एका सिंगल जजला नाहीये. हे प्रोटेक्शन कोणाला सांगा, ज्युडिशियल सिस्टीमला दिलेलं प्रोटेक्शन आहे, बरोबर. त्यामुळं जर ते डिफॉर्मेटरी वाक्य त्या जजच्या पर्सनल लाईफच्या बाबत काय असेल तर मे नॉट अमाउंट द कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. त्यावेळेला बघा, इफ द पब्लिकेशन ऑर अदर ऍक्ट इज मियरली अ डिफॉर्मेटरी अटॅक ऑन द जज and is not calculated to interfere with the administration of justice, it will not be taken as a contempt of court. त्याला contempt of court म्हणता येणार नाही. However, judge has the ordinary remedy for the defamation. हा, जजना त्यांच्या लाईफ मध्ये त्यांचा बदनामी केली, डिफॉर्मेशन झालं म्हणून डिफॉर्मेशनची केस जी रेमेडी आहे, a defamatory attack on the judge thus may be a libel so far as the judge is concerned. त्यामुळे जजच्या पर्सनल कॅरेक्टर बाबतचं वाक्य हे डिफॉर्मेशन असेल पण कंटेम्प्ट ऑफ कोर्ट असणार नाही. त्यामुळे ही हॅज अ डिस्क्रिशन टू प्रोसीड अगेन्स्ट द लिबरर इन अ प्रॉपर ऍक्शन. त्यामुळे लिबल झाला म्हणजे परमनंट डिफॉर्मेशन झालेला आहे असं म्हणून ते ऍक्शन घेऊ शकतात, पण कंटेम्प्ट ऑफ कोर्टसाठी ते शिक्षा नाही देऊ शकत. हा, बट इट कॅनॉट बी समरीली पनिश्ड ऍज अ कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणून शिक्षा नाही देताना. लक्षात आलं. 6वा डिफेन्स काय सांगा, डिफॉर्मेशन ऑफ द जज पर्सनली. हा, नंतर 7वा डिफेन्स काय बघा, द स्टेटमेंट कंप्लेंट ऑफ अ ओपन हा टू डिफरंट इंटरप्रिटेशन. ते स्टेटमेंट मी त्या अर्थानं म्हटलंच नव्हतं, डबल मिनिंग स्टेटमेंट आहे.
तुम्ही त्याचा असा मिनिंग घेतला की ते कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होत आहे, पण माझा कुठला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करण्याचा हेतूच नव्हता, असं पण तुम्ही डिफेन्स घेऊ शकता. हा, in the case of contempt proceeding, the charge is required to be established beyond any reasonable doubt. Okay, if the word complaint of may be interpreted in the two different meaning निघतात, हा, and one indicate contempt while other does not, तर commission of the contempt cannot be taken to have proved. त्यावेळेला तुम्ही हे नाही म्हणू शकत की त्यानं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केला आणि कंटेम्प्टरला शिक्षा होणार नाही. and the contemptor cannot be punished therefore. Okay. Then 8वा मुद्दा बघा. The statement complained of has no nexus with the judicial functioning of the judge. हा, मी जे काय स्टेटमेंट केले त्याचा आणि ज्युडिशरीच्या फंक्शनचा काही रिलेशनच नाहीये, काही संबंधच नाहीये, असं मी डिफेन्स घेऊन तो सिद्ध केला तर मी लायबल असणार नाहीये. ओके. The publication or other act amounts to contempt of the court only when it has an exist to the functioning of judge. जर त्या जजच्या फंक्शनिंगशी त्याचा काय संबंध असेल तर तुम्ही कंटेम्प्ट केलेला असं म्हणता येणार. ओके. The statement complaint of may amount to contempt only when it is made against the judge in his judicial capacity in the judicial function. Judicial capacity, judicial function बद्दल बोलला तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे, नाही तर ते कंटेम्प्ट ऑफ कोर्ट नाहीच आहे. ओके. आणि लास्ट डिफेन्स जो आहे सिव्हिल क्रिमिनल कंटेम्प्ट मध्ये तो काय सांगा, मी जे काय बोललो त्यातून कुठेही न्याय प्रक्रियेत हस्तक्षेप होत नाही. नो एमिनेंट डेंजर ऑफ इंटरफेरन्स विथ द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस. हा, इंटरफेरन्स हस्तक्षेप. हा, in order to constitute the contempt, it is not necessary that there should be in fact actual interference with the administration of justice. हा, पाहिजे असं काही गरजेचं नाहीये. It is sufficient that if the publication or complaint act is likely to interfere with the administration of justice. तुमचं ऍक्ट ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस मध्ये लाईकली इंटरफेअर करणार असलं तरी तुम्ही लायबल आहे काय. पण हावेवर in the case of a charge of contempt based on the allegation of likely interference with the administration of justice, जर कंटेम्प्टरनं असं शोध प्रूव्ह केलं, असं शो केलं, सिद्ध केलं की नाही इथे हस्तक्षेप करत नाहीये न्याय प्रक्रियेत, तर तो लायबल नाहीये. The contender can show that there was no imminent danger of such a interference. Okay, so by the way, क्रिमिनल कंटेम्प्ट मध्ये काय काय डिफेन्सेस आहेत आपण आता डिस्कस केले. 9 डिफेन्सेस होते. हा, फेअर अँड ॲक्युरेट रिपोर्टिंग ऑफ द प्रोसिडिंग, फेअर क्रिटिसिझम, हा, ट्रुथ स्टेटमेंट आहे. ओके. त्याच्यानंतर नो इंटरफेरन्स विथ द कोर्स ऑफ जस्टिस, पर्सनल स्टेटमेंट अबाउट जज एक्सेट्रा, असे जे काय 9 डिफेन्सेस होते क्रिमिनल कंटेम्प्ट मधले ते फिनिश केलेले. बी पॉइंट करतोय आपण डिफेन्सेस इन द सिव्हिल कंटेम्प्ट. हा, तुम्हाला सिव्हिल कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा इसेन्शियल एलिमेंट मधला दुसरा इसेन्शियल एलिमेंट आठवतोय. पहिला आठवून बघा, सिव्हिल कंटेम्प्ट म्हणजे काय आहे, कोर्टाच्या ऑर्डरला डिसोबे करणं म्हणजे सिव्हिल कंटेम्प्ट आहे, बरोबर. आणि ते डिसोबिडियन्स हा कसं असायला पाहिजे सांगा, तर विलफुल, जाणीवपूर्वक कोर्टाची ऑर्डर डिसोबे केली असेल तर तुम्ही लायबल आहे. मग अर्थात आहे तुम्ही डिफेन्स पहिला काय घेणार सांगा, ठीक आहे माझ्याकडून कोर्टाच्या ऑर्डरचं डिसोबिडियन्स झाले, मला मान्य आहे, सॉरी, पण मी जाणीवपूर्वक केलं नाही, मी विलफुली केलं नाही, ते तुम्ही पहिला डिफेन्स घेऊ शकता, बरोबर आहे. डिसोबिडियन्स ऑर ब्रीच वॉज नॉट विलफुल, हे विलफुल नव्हतं. फॉर अ सिव्हिल कंटेम्प्ट द डिसोबिडियन्स ऑफ द ऑर्डर, डिक्री एक्सेट्रा ऑफ द कोर्ट ऑर अ ब्रीच ऑफ अंडरटेकिंग गिवन टू द कोर्ट मस्ट बी विलफुल असलं तर तुम्ही लायबल आहे. जाणीवपूर्वक डिसोबिडियन्स केलं तर लायबल आहे. कॉन्सिक्वेंटली So disobedience or breach was not lawful. मी जे केलं ते lawfully, sorry, my mistake. Disobedience or breach was not willful. मी जे काय केलं ते जाणीवपूर्वक केलेलं नाही असं मी पहिला डिफेन्स घेऊ शकते. हा, बघा, फॉर अ सिव्हिल कंटेम्प्ट the disobedience of the order of the decree of the court or a breach of undertaking given to the court must be willful. हा, सिव्हिल कंटेम्प्ट ची केस प्रूव्ह व्हायला पाहिजे. For civil contempt, the disobedience of the order, decree, etc. of the court or a breach of undertaking given to the court must be willful. जर सिव्हिल कंटेम्प्टची केस सिद्ध व्हायची असेल तर तुमचं डिसोबिडियन्स जाणीवपूर्वक असायला पाहिजे. Consequently, it would be a defense in the contempt proceeding that the disobedience or breach has not been willful. तुम्ही डिफेन्स घेऊ शकता की माझ्याकडून जे काही डिसोबिडियन्स झालं ते विलफुल नव्हतं,
However, the word willful disobedience should not be taken to mean that for constituting civil contempt, the act in all cases designed and deliberate. बघा, willful याचा अर्थ deliberateच पाहिजे, प्रॉपर प्लॅनिंग पाहिजे असं नाही. इफ पर्सन फुल्ली नोन ऑफ द ऑर्डर ऑफ द कोर्ट, तुम्हाला कोर्टाची ऑर्डर माहिती असताना सुद्धा अँड अवेअर ऑफ द कॉन्सिक्वेन्सेस अँड इम्प्लिकेशन ऑफ द ऑर्डर ऑफ द कोर्ट, कोर्टाच्या ऑर्डरचे सगळे कॉन्सिक्वेन्सेस माहिती असताना पण इग्नोर इट और ऍक्ट इन व्हायलेशन ऑफ इट, डिसोबिडियन्स काय होईल सांगा तर बिलकुल होईल. हा, तुम्हाला कोर्टाच्या ऑर्डरचे कॉन्सिक्वेन्सेस, कोर्टाची ऑर्डर माहित असताना पण तुम्ही त्याला डिसोबे केला तर मात्र तुम्ही लायबल आहे. त्यामुळे तुम्ही डिफेन्स घेऊ शकता की मी जे वागलो ते बिलकुलही नव्हतं. इन अ स्टेट ऑफ बिहार वर्सेस बिहार MSES-KK महासंघ, there was the order of the court directing the authorities to pay the salary of employee. हा, कोर्टानं डायरेक्ट पॉज करा, राहू पाटील पॉज करा, पॉज केलं ना. स्टेट ऑफ बिहार वर्सेस बिहार MSES-KK महासंघ, काय झालं बघा या केसमध्ये. देर वॉज अन ऑर्डर ऑफ द कोर्ट डायरेक्टिंग द ऑथॉरिटीज टू पे द सॅलरीज ऑफ द एम्प्लॉई, एम्प्लॉईच्या सॅलरीज पे करून टाका म्हणून ऑर्डर केलेली होती. ओके, some employees were not paid their salaries because their appointees were in a serious doubt, their appointment were in a serious doubt. काही एम्प्लॉईची सॅलरी काय झाली नाही सांगा तर पे झाली नाही, कारण अपॉइंटमेंट वरती डाऊट होती. मग त्यामुळे कोर्टाने सांगितलं की द कोर्ट हेल्ड इन सच सर्कमस्टन्सेस हे कंटेम्प्ट नाहीये. का कारण सांगा, काही एम्प्लॉईची सॅलरी पे केली नाही. का पे केली नाही? कारण त्यांच्या अपॉइंटमेंटवर डाऊट आहे ना, म्हणून पे केली नाही. कोर्टाच्या ऑर्डरला डिसोबे करायचं म्हणून ती पे केलेली नाहीये असं नाहीये. त्यामुळे डिसोबिडियन्स बिलकुल नाहीये. द कोर्ट हेल्ड दॅट इन सच सर्कमस्टन्सेस इट कॅनॉट बी हेल्ड कंटेम्प्ट वॉज अ डेलिब्रेट डिमांडिंग द प्युनिटिव्ह ऍक्शन. त्यामुळे इथं कंटेम्प्ट डेलिब्रेट नव्हतं. ओके, सो पहिला डिफेन्स सिव्हिल कंटेम्प्ट मध्ये काय घेऊ शकतं सांगा तर डिसओबिडियन्स माझं बिलकुल नव्हतं. ओके, नंबर 2, ज्या कोर्टानं ऑर्डर पास केली आहे त्यांना ज्युरिस्डिक्शनच नाहीये, त्यामुळे त्यांची ऑर्डर आमच्यावर बाइंडिंग नाहीये असं तुम्ही डिफेन्स घेऊ शकता. द ऑर्डर पास बाय द कोर्ट वॉज द ऑर्डर पास्ड बाय order passed by the court is without jurisdiction. If the order disobeyed is proved to have been passed by the court without jurisdiction, or the undertaking violated is proved to have been given in a proceeding which was without jurisdiction, the disobedience or violation would not amount to contempt of court. ज्या कोर्टाने ऑर्डर पास केले त्यांना ज्युरिस्डिक्शनच नाहीये, त्यामुळे आम्ही त्यांची ऑर्डर फॉलो नाही केली तर ते कंटेम्प्ट होणार नाही असा डिफरन्स तुम्ही घेऊ शकता. ऍक्च्युअली द ऑर्डर पास्ड विदाउट ज्युरिस्डिक्शन इज अ वॉइड असते आणि वॉइड ऑर्डर कुणावरच बाइंडिंग नसते. द कोर्ट हॅज मेड इट क्लिअर दॅट the defect of jurisdiction strike at the very authority of the court to pass any decree, and such a defect cannot be cured even by the consent of the parties. बघा लक्षात येतं तुम्हाला, ज्या कोर्टाला ज्युरिस्डिक्शन नाहीये ती ऑर्डरच चुकीची आहे, त्यामुळं पार्टीची कन्सेंट असली तरी ती ऑर्डर इफेक्ट घेणार नाहीये. हा, in the case of a Hiralal Patni versus Kalinath, Supreme Court has made it clear that the validity of the decree can be challenged in execution proceeding only on the ground that the court which passed it was lacking inherent jurisdiction. तुम्ही एखाद्या डिग्रीची ऑर्डर, डिग्रीची व्हॅलिडिटी चॅलेंज करू शकता जर ती ऑर्डर कोर्टाने अशा दिलेली आहे ज्याला ज्युरिस्डिक्शन नाहीये. तिसरा डिफेन्स घ्यायच्या आधी एक केस बघा, कृष्णादेवी मालचंद वर्सेस बॉम्बे एन्व्हायरमेंट ऍक्शन ग्रुप. Supreme Court held that even if an order is a void, it cannot be ignored by the party aggrieved by it. The party cannot decide that the order is not binding upon it. The party has to approach the court for seeking such a declaration. महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, ती ऑर्डर वॉइड होती हे ठरवणारा पार्टी कोण आहे? नाही ना. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं क्लिअर केलं जरी ती ऑर्डर वॉइड असेल तरी तुम्ही इग्नोर नाही करू शकत. तुम्ही प्रॉपर ऍक्शन घ्या. द पार्टी कॅन नॉट डिसाइड दॅट द ऑर्डर इज नॉट बाइंडिंग. पार्टी नाही डिसाइड करू शकत की ऑर्डर आमच्यावर बाइंडिंग नाही आहे. पार्टीला तसं डिक्लेरेशन आधी घ्यावं लागेल. द पार्टी हॅज टू अप्रोच फॉर सिकिंग द डिक्लेरेशन. ओके, आता तिसरा डिफेन्स इन सिव्हिल मॅटर काय घेता येईल बघा. ऑर्डर डिसोबेड इज अ वेग और एम्बिग्युअस. जी ऑर्डर कोर्टाने दिली आहे आणि जी ऑर्डर आम्ही डिसोबे केलेली आहे ती ऑर्डरच क्लिअर नाहीये, ती ऑर्डरच खूप वेग आहे
त्यामुळे नेमकं काय फॉलो करायचं तेच त्यातलं क्लिअर होत नाहीये. हा, इट वुड बी डिपेंड्स इन द कंटेम्प्ट प्रोसिडिंग दॅट द ऑर्डर वेग आहे, अस्पष्ट आहे, अम्बिग्युअस आहे. हा, द ऑर्डर इज कन्सिडर्ड एज अ वेग. कधी वेग म्हणता येईल बघा, इफ इट इज नॉट स्पेसिफिक आणि कंप्लीट नाही आहे. फॉर इनिशिएटिंग द कंटेम्प्ट प्रोसिडिंग फॉर डिसओबिडियन्स टू द ऑर्डर ऑफ द कोर्ट, द ऑर्डर इज रिक्वायर्ड टू बी कशी पाहिजे सांगा, स्पेसिफिक पाहिजे, कंप्लीट पाहिजे. बिकॉज contempt petition based on the implication of the order is not likely to succeed. ज्यावेळेला तुमची ऑर्डरच अस्पष्ट आहे, वेग आहे, त्यावेळेला त्या ऑर्डरला फॉलो नाही केलं म्हणून त्याला तुम्ही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणू शकत नाही. इन अ केस, एक सुप्रीम कोर्टाच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने डायरेक्ट केलं दॅट द कॉर्पोरेशन टू रिस्टोर द सिनियरिटी ऑफ द पिटिशनर इन अ सर्व्हिस नॅशनॅलिटी फ्रॉम अन अँटेरियर डेट. अँटेरियर डेट म्हणजे आधीच्या तारखेपासून सिनियरिटी ऑफ पिटिशनर धरा असं सांगितलं. द डायरेक्शन वॉज कॅरिड आउट बाय ट्रीटिंग हिम एज प्रमोटेड विथ इफेक्ट फ्रॉम अ पर्टिक्युलर डेट विदाउट एनी मॉनिटरी बेनिफिट फॉर दॅट पिरियड. हा, त्या पर्टिक्युलर पर्सनला घेतलं त्यांनी तसं, पण आधीच्या डेटचं कुठलं मॉनिटरी बेनिफिट दिलं नाही. केस कुठली बघा, आर एन रमाउल वर्सेस स्टेट ऑफ हिमाचल प्रदेशची केस आहे ती तिथं. हा, खाली आता द कॉर्पोरेशन वॉज नॉट हेल्ड लायबल फॉर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. का सांगा, कारण असं कुठलं डायरेक्शन दिले काय की तुम्ही त्याला आधीच्या डेट पासून घ्या आणि आधीच्या डेटचं मॉनिटरी बेनिफिट द्या. देर वॉज नो स्पेसिफिक डायरेक्शन विथ रिगार्ड टू द मॉनिटरी बेनिफिट ऑफ द ऑर्डर इन द ऑर्डर व्हायोलेशन ऑफ विच वॉज कंप्लेन. ओके, त्या ऑर्डर मध्ये कुठेही मॉनिटरी बेनिफिटचा रेफरन्स नव्हता, त्यामुळं इट वॉज हेल्ड की देर इज नो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. हा, चौथा डिफेन्स काय घेता येईल बघा आता. चौथा डिफरन्स काय घेऊ शकते बघा, ऑर्डर इन्व्हॉल्व मोर दॅन वन रिझनेबल इंटरप्रिटेशन. अराउंड वरच्या सारखं नेमकं ऑर्डर काय आहे ह्याचा अर्थ एक नाहीये, त्या ऑर्डरचे अर्थ एकापेक्षा अनेक लागतात. हा, त्यामुळे आम्ही काय इम्प्लिमेंट करू आम्हाला कळलं नाही, याचा डिफरन्स तुम्ही घेऊ शकता. ओके, इफ द कोर्ट ऑर्डर इन्व्हॉल्व मोर दॅन वन रिझनेबल अँड रॅशनल इंटरप्रिटेशन अँड द रिस्पॉन्डंट अडॉप्ट वन ऑफ देम अँड ऍक्ट इन अकॉर्डन्स विथ द इंटरप्रिटेशन, ही कॅनॉट बी हेल्ड लायबल फॉर द कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. हा, मला त्याचा अर्थ नेमका कळला नाही, त्यामुळे मला जो कळला तो मी घेतला आणि ऑर्डर इम्प्लिमेंट केली, मला कळली तशी, असा डिफेन्स तुम्ही घेऊ शकता. ओके, देन कोर्टाची ऑर्डर अशी आहे की त्याला कंप्लाय करणं शक्य नाही आहे, असाही पाचवा डिफेन्स घेतला जाऊ शकतोय. कंप्लायन्स विथ द ऑर्डर इज अ इम्पॉसिबल. कंप्लायन्स पालन इन द कंटेम्प्ट प्रोसिडिंग इट वुड बी व्हॅलिड डिफेन्स टू से दॅट compliance with the order of the court काय सांगा तर was impossible. However, the cases of impossibility must be distinguished from the cases of mere डिफिकल्टी. बघा, डिफिकल्ट वेगळी गोष्ट आणि इम्पॉसिबल वेगळी गोष्ट आहे. हा, डिफिकल्टला इम्प्लिमेंट करावं लागेल तुम्हाला. इन अमरसिंग वर्सेस केपी गीता कृष्णन, कोर्ट ऑर्डर ग्रांटेड सर्टन बेनिफिट रिगार्डिंग द पेन्शन ऑफ रिटायर्ड एम्प्लॉई. कोर्टाने ऑर्डर कशाची दिले तर रिटायर्ड एम्प्लॉईच्या बेनिफिटची, कशाच्या बाबतीत, पेन्शन. It was pleaded that implementation of the order would result to the heavy financial burden on the exchequer. The plea was turned down. त्यांनी असं म्हटलं की आम्ही एवढ्या सगळ्यांना पेन्शन दिलं तर आमच्यावरती फार फायनान्शियल बर्डन येईल, पण कोर्टानं म्हटलं की हे इम्पॉसिबल नाही आहे, हे शक्य आहे. त्यामुळे इम्पॉसिबल वेगळं आणि डिफिकल्ट वेगळं, त्यामुळे तुम्हाला या ऑर्डरचं पालन करावं लागेल. त्यामुळे त्यांचं म्हणणं टर्न डाऊन केलेलं होतं. ओके, देन नेक्स्ट टर्न मला ऑर्डरच माहित नव्हती. हा डिफेन्स घेऊ शकता. सहावा तुम्ही सिव्हिल कंटेम्प्ट मध्ये नो नॉलेज ऑफ द ऑर्डर. The general principle is that the person cannot be guilty of the contempt in infringing an order of the court of which he knows nothing. ज्या बाबतीत तुम्हाला ऑर्डर माहितच नव्हती त्यासाठी तुम्हाला लायबल धरलं जाऊ शकत नाही. When an order of the status quo is passed by the court, status quo जैसे ते पोझिशन ठेवा. ओके, when an order of the status quo is passed by the court but the party continues the work prior to the receiving the order and also he has no actual knowledge of the order, he will not be liable for the contempt of the court. काय केलं सांगा तर कोर्टानं स्टेटस को ऑर्डर केली, जसे ते ठेवा, तरी पार्टीने काम कंटिन्यू ठेवलं, पण पार्टीला स्टेटस को ऑर्डर बद्दल काय माहितीच नव्हतं, त्यामुळे ते असं म्हणू शकतात की मला माहितच नाही स्टेटस को ऑर्डर पास झालेली आहे. हा, सिमिलरली इफ द कोर्ट passes an order requiring a party to do specific act within time specified in the order but the order is served on the party after the expiry of time so specified. कोर्टानं ऑर्डर काय केलेली आहे सांगा तर एक पर्टिक्युलर वर्क ह्या पर्टिक्युलर वेळेत करा, खरं ऑर्डरच पोचले त्याला वेळेनंतर, तर मग ते पण कंटेम्प्ट नाहीये ना, कारण त्याला ऑर्डरच मिळालेली नव्हती.
द नॉन कम्प्लायन्स विथ सच ऑर्डर विल नॉट अमाउंट एज अ कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट. त्याला पण कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणता येणार नाहीये तिथं. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट इथे तुमचे डिफेन्सेस इन सिव्हिल अँड क्रिमिनल कंटेम्प्ट काय होतात सांगा तर सांगतात. हा सिव्हिल कंटेम्प्ट मध्ये पण डिफेन्सेस आहेत 6, क्रिमिनल कंटेम्प्ट मध्ये डिफेन्सेस आहेत 9. नाही थांबा. आता वी आर गोइंग टू डील विथ द पनिशमेंट अँड रेमेडीज अगेन्स्ट द ऑर्डर ऑफ द कंटेम्प्ट. माझ्यावरती कंटेम्प्ट ऑफ कोर्ट जर सिद्ध झाला तर मला पनिशमेंट काय असेल. पहिला आपण काय करूया सांगा तर पनिशमेंट. ओके, सो नेचर अँड एक्सटेंट ऑफ द पनिशमेंट इज द पॉइंट वी आर गोइंग टू सी. ओके, Section 12 of the Contempt of Court Act make a provision in respect of the punishment for a contempt of court. हा काय बघा, ए पनिशमेंट फॉर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. काय पनिशमेंट दिलेली आहे बघा आता. सेम as otherwise expressly provided in the act or law, a contempt of court may be punished with a simple imprisonment for a term may extend to the 6 months. किती महिन्याची जेल होऊ शकते सांगा. साधी काही 6 महिन्याची. or a fine which may extend to the 2000 rupees or a both. हा लक्षात येते. 6 महिन्याची जेल किंवा 2000 रुपयाचा फाईन मला काय होऊ शकतो तर लागू शकतो. खरं प्रोव्हाइडेड दॅट द अक्यूज मे बी डिस्चार्ज और द पनिशमेंट मे बी रेमिटेड ऑन अपॉलॉजी बिंग मेड टू द सॅटिस्फॅक्शन ऑफ द कोर्ट. हा खरं समोरच्या व्यक्तीने ज्याच्यावर कंटेम्प्टचा चार्ज सिद्ध झालेला आहे त्यानं माफी मागितली तर मात्र ती शिक्षा कमी होऊ शकते किंवा माफ होऊ शकते. हा अपॉलॉजी म्हणजे माफी. ओके, अपॉलॉजी शॅल नॉट बी रिजेक्टेड मिअरली ऑन द ग्राउंड दॅट it is qualified or conditional if accused make it bona fide. Okay, apology देताना काही कंडिशन टाकली तरी ती अपॉलॉजी गृहीत धरली जाऊ शकते. No court shall impose a sentence in excess specified in subsection 1 for a contempt either in respect of itself or sub court subordinate to it. हा वरती दिलेली आहे त्यापेक्षा जास्त शिक्षा म्हणजे 6 महिने आणि 2000 पेक्षा जास्त शिक्षा कंटेम्प्ट साठी लावता येत नाही. तिसरा मुद्दा, where a person is found guilty of the civil contempt, the court, if it consider that a fine will not mend the end of justice and the sentence of imprisonment necessary, instead of sentencing him to the simple imprisonment, direct him to be detained in the civil prison for such a period not exceeding 6 months as it think fit. समजा कधी कोर्टाला असं वाटलं की नुसता फाईन लावून इनफ नाहीये, इम्प्रिझनमेंट द्यायला पाहिजे, तर रेग्युलर सिंपल इम्प्रिझनमेंटच्या ऐवजी त्याला सिव्हिल इम्प्रिझनमेंट पण दिली जाऊ शकते. हा चौथा मुद्दा, where the person found guilty of the contempt of court in respect of undertaking given to a court is a company असेल, ज्याला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केलेलं आहे ती कंपनी आहे, तर मग कंटेम्प्ट ची शिक्षा कोणाला होणार सांगा. आतल्या रिस्पॉन्सिबल व्यक्तींना. हा एव्हरी पर्सन हु ऍट द टाइम ऑफ कंटेम्प्ट वॉज कमिटेड वॉज इन्चार्ज ऑफ अँड रिस्पॉन्सिबल टू द कंपनी. जे कोणी कंपनीचे इन्चार्ज आहेत for the conduct of the business of company as well as company shall be deemed to be guilty of the contempt and punishment may be enforced with the leave of court. त्या व्यक्तीला जो कंपनीचा इन्चार्ज होता त्याला by detention in a civil prison of each such a person, त्या व्यक्तीला सिव्हिल प्रिझन मध्ये टाकून पनिशमेंट दिली जाईल. ओके, तिथं हा खरं प्रोव्हाइडेड दॅट नथिंग इन द सेक्शन shall render any person liable to punishment if he proves that the contempt was committed without his knowledge or that he exercised all due diligence to prevent the commission. हा तो व्यक्ती आपला बचाव करू शकतो असं म्हणून की हे कंटेम्प्ट कंपनीकडून झालेलं आहे तर मला कुठलंही नॉलेज नाहीये, तर होऊ नये म्हणून मी पूर्ण डिलिजन्स म्हणजे काळजी घेतलेली, त्यामुळे मी लायबल नाही असं तो बचाव घेऊ शकतो. पाचवा मुद्दा पनिशमेंट मध्ये, where the contempt of court referred to therein has been committed by company and it proved that the contempt has been committed with the consent or connivance of a director, manager, secretary or other officer of the company. जर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झाला आणि हे सिद्ध झालं की कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कंपनीच्या डायरेक्टर, मॅनेजर, सेक्रेटरीच्या कन्सेंट न झालेला आहे, तर मग इन दॅट केस सच डायरेक्टर, मॅनेजर, सेक्रेटरी और अदर ऑफिसर शॅल बी डीम्ड गिल्टी ऑफ द कंटेम्प्ट अँड पनिशमेंट काय केली जाईल सांगा तर अकॉर्डिंगली दिली जाईल. ओके, म्हणजे वरती इन्चार्जला पनिशमेंट मिळणार आहे, आता कंपनीच्या डायरेक्टर, मॅनेजर, सेक्रेटरीच्या कन्सेंट ऑफेन्स झालेला आहे तर त्याला पनिशमेंट मिळणार आहे तिथं. हा आता सी पॉइंट काय करायचं सांगा, कंटेम्प्टच्या केस लॉज काय करायचे सांगा तर आपल्याला टाकायचे तिथं पनिशमेंट. आता केस लॉज आपल्याला काय करायचे तर कव्हर करायचे. पहिली केस कुठली घेतो बघा आपण, इन द केस ऑफ अ बीसी मिश्रा सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट इन द एक्सरसाइज ऑफ कंटेम्प्ट ज्युरिसडिक्शन license of advocate to practice legal profession may be suspended or cancelled. Okay,
कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झालं म्हणून ऍडव्होकेटचं लायसन्स काय करता येतं, कॅन्सल करता येईल असं म्हटलं. पण लक्षात घ्या सेक्शन मध्ये ही पनिशमेंट आहे काय, नाही. त्यामुळे दिस डिसिजन ऑफ द सुप्रीम कोर्ट वॉज चॅलेंज कशामध्ये, सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया. आणि त्या सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन मध्ये जजमेंट ओव्हर रूल झालं. आणि इन द केस ऑफ सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन हॅज ऑब्झर्वड की फ्रॉम आर्टिकल 142(2) it become clear that the contempt jurisdiction subject to the law made by the parliament has enacted the Advocate Act, which empower the bar council to suspend or cancel the license of an advocate to practice by way of a punishment for professional misconduct. लक्षात घ्या कंटेम्प्ट ऑफ कोर्ट साठी लायसन्स रद्द करता येत नाही. लायसन्स रद्द प्रोफेशनल मिसकंडक्ट साठी करता येत आहे as required under section 38 of Advocate Act. Okay, it is notable that this appellate power under this section 38 is available to the Supreme Court only and not to the High Court. However, High Court as well as Supreme Court may prevent the contemptor advocate to appear before it till he purged himself of the contempt. Following the principle laid down in the Supreme Court Bar Association versus Union of India, Supreme Court punished an advocate for contempt of court and referred the matter to Bar Council for appropriate action under the Advocate Act. समजून घ्या कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट खाली लायसन्स सस्पेंड करता येते, जेलमध्ये पाठवू शकता, फाईन लावू शकता. लायसन्स सस्पेंड करायचा अधिकार बार काउन्सिलला आहे. त्यामुळे तो मॅटर कुणाला रेफर करायला पाहिजे, मग बार काउन्सिलला मॅटर रेफर करायला पाहिजे तिथं. देन बघा पुढे काय लिहिलं आहे. In a Vijay Kumar Mohanty versus Dadu, Supreme Court held that in a matter of the nature where a police officer disregarding the bail order arrest a person because a case against him is one of the alleged assault on the police officer, mere sentence of fine instead of imprisonment would not meet the end of justice and therefore court punished with him imprisonment. काय झालं लक्षात येते, कोर्टानं पोलीस ऑफिसरना कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केलं म्हणून काय केलेलं तर शिक्षा केलेली. काय झालं होतं बघा ह्या केसमध्ये की एका पोलीस ऑफिसरवर एका व्यक्तीने असॉल्ट केलेला. मग कोर्ट त्याच्यानंतर काय झालं तर पोलीस ऑफिसरनी काहीतरी त्याला बेल ऑर्डर द्या म्हणून जे कोर्टानं सांगितलं, तर ती बेल ऑर्डर इश्यू केली नाही पोलिसांनी, म्हणून पोलिसांच्यावर कंटेम्प्टचा चार्ज लागला. आणि नुसतं फाईन लावून चालणार नाही म्हटले कोर्ट, तर पोलिसांना काय करायला पाहिजे तर इम्प्रिझनमेंटची पण शिक्षा द्यायला पाहिजे फॉर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, असं विजय कुमार मोहांती वर्सेस जाडूच्या केसमध्ये म्हटलेलं होतं. ओके, नंतर नेक्स्ट. In a state of Bihar versus Rajendra Singh, also court held that in the exercise of contempt jurisdiction, it is not permissible for the court to examine the correctness of earlier decision, non-compliance of which alleged. Okay, contempt jurisdiction मध्ये आधीच्या जजमेंटचं करेक्टनेस चेक करायचा काही संबंध येत नाही, असं कोर्टाने काय केलं सांगा तर सांगितलं. तिथं तुम्हाला जे सुटेबल वाटतील त्या केसेस तुम्ही काय करा सांगा तर टाका. आता सी पॉइंट केस लॉज केला आपण, डी पॉइंट काय करायचं सांगा, बर्डन ऑफ प्रूफ. As regard the burden and standard of proof, Supreme Court made it clear that the common law phrase "he who asserts must prove" has its due the actor in the matter of the contempt. जो म्हणतो कंटेम्प्ट झाला त्याला प्रूफ करायला पाहिजे की कंटेम्प्ट झालेलं आहे, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. As regard the standard of proof, it is to be noted that the proceeding under extraordinary jurisdiction of the court in the term of provision of the contempt of the Court Act is a quasi-criminal, and such a standard of proof required that a criminal proceeding and the breach shall have to be established beyond all reasonable doubt. Beyond doubt ते सिद्ध व्हायला पाहिजे की तिथं कंटेम्प्ट झालेला. इन अ कंटेम्प्ट प्रोसिजर बर्डन आणि स्टँडर्ड ऑफ प्रूफ इज द सेम ॲज रिक्वायर्ड इन द क्रिमिनल केसेस सारखं असतंय. म्हणजे बियॉन्ड डाऊट सिद्ध व्हायला पाहिजे की त्यांना कंटेम्प्ट केलेला आहे. द चार्जेस हॅव टू बी फ्रेम्ड ॲज स्टॅट्युटरी रूल फ्रेम्ड फॉर द पर्पज अँड प्रूव्ड बियॉन्ड रिझनेबल डाऊट ते प्रूव्ह व्हायला पाहिजे तिथे. नाव बघा पुढचा मुद्दा, इथे कोर्ट हॅज मेड इट क्लिअर की कंटेम्प्ट प्रोसिडिंग क्वासी क्रिमिनल आहे, त्यामुळे याच्यात रिक्वायर्ड स्टँडर्ड ऑफ प्रूफ पण क्रिमिनल केसचा असतोय. सो एक पार्ट आपला संपला इथे. पनिशमेंट फॉर द कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट आपण त्याच्या केस लॉ स्टँडर्ड ऑफ प्रूफ सगळं डिस्कस केला. पनिशमेंट 6 मंथची जेल असू शकते आणि 2,000 रुपयापर्यंत फाईन. आता माझ्यावरती कंटेम्प्ट ऑफ कोर्टची ऑर्डर झाली आहे,
तर मला त्याच्या विरुद्ध काय रेमेडीज आहेत ते मी बघणार आहे. हा, रेमेडीज अगेन्स्ट द ऑर्डर ऑफ द पनिशमेंट. रेमेडीज अगेन्स्ट द ऑर्डर ऑफ सिव्हिल कंटेम्प्ट. The court is considered that a fine will not meet the end of justice and a sentence of imprisonment necessary. तर instead of sentencing him to the simple imprisonment ला न पाठवता, he may be detained in the civil prison for a period not exceeding 6 months. Actually, civil contempt हा थोडा less serious असतो ना than criminal contempt. Consequently, civil contempt मध्ये जनरल रूल असते की फक्त फाईन देतात, शक्यतो इम्प्रिझनमेंटला पाठवत नाहीत. अगदीच पाठवलं तर मग सिव्हिल इम्प्रिझनमेंटला पाठवतात. हा, सो इन शॉर्ट द रेमेडीज अवेलेबल टू द कंटेम्नर अगेन्स्ट द पनिशमेंट मे बी डिस्कस्ड अंडर द फॉलोइंग हेडिंग. हा, काय काय रेमेडीज आहेत बघा खाली. हा, जर माझ्यावर कंटेम्प्टचा चार्ज लागलेला असेल तर सगळ्यात सोपं माहिती आहे, माफी मागा स्वतः. अपॉलॉजी, माफीनामा. हा, द कंटेम्प्ट मे टेंडर अपॉलॉजी टू द कोर्ट and if the court satisfied that it has been made with the real feeling of the repentance. हा, उगाच फक्त मागायची म्हणून माफी नाही पाहिजे. तुमच्या मनात रिपेंटन्स म्हणजे प्रायश्चित्ताची भावना पाहिजे. इट मे रेमेड द पनिशमेंट अवॉर्डेड. तुमची शिक्षा कमी होऊ शकते. सेक्शन 12 ऑफ द कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट मेक इट क्लिअर दॅट अक्युज्ड ऑफ द कंटेम्प्ट ऑफ कोर्ट मे डिस्चार्ज ऑर पनिशमेंट मे बी रेमिटेड. एक तर सोडलं जाऊ शकते, शिक्षा कमी होऊ शकते जर तुम्ही माफी मागितली तर. ऑन अपॉलॉजी being made to the satisfaction of the court. It is not a matter of the course that a judge can expected to accept the apology. In the case of A.K. Pandey, Supreme Court has made it clear that the court is not bound to accept apology. Apology court accept करणार नाही unless there is a real feeling of repentance in the contender. हा, खरी भावना पाहिजे की मला खरंच मला चुकलं असं वाटतंय, मला खरंच माफी मागायची. हा, in MC Mehta versus Union of India, apology tendered by the contender was rejected on the ground that it is not the product of a defense. The court made it clear that apology is not a weapon or a defense to the guilt of contender. It must sought at the earliest opportunity. Okay, अगदी शेवटी जेव्हा तुम्हाला वाटते की हा आता शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही, तेव्हा जाऊन तुम्ही कधीतरी माफी मागताय तर त्यावेळेला माफी हा डिफरन्स होऊ शकत नाही, रेमेडी होऊ शकत नाही. त्यामुळे अर्लिएस्ट अपॉर्च्युनिटीला माफी मागितलं तर ती रेमेडी आहे. Thus it appear and well settled that apology is not the weapon of a defense. इट शुड बी कशी पाहिजे बघा, सिन्सिअर माफी पाहिजे, मनापासून तुम्हाला वाईट वाटतंय, सिन्सिअर रिग्रेट फॉर द डिसरिस्पेक्ट शोन टू द जज और अ कोर्ट. इट शुड बी टेंडर विथ द ऑब्जेक्ट टू अवॉइड पनिशमेंट. फक्त पनिशमेंट अवॉइड करायची म्हणून माफी मागताय असं नसायला पाहिजे. इट शुड बी सिन्सिअर पाहिजे, गुड फेथ मध्ये केलेली पाहिजे, विथ द फिलिंग ऑफ रिपेंटन्स, प्रायश्चित्ताची भावना पाहिजे. अपॉलॉजी टेंडर्ड मस्ट बी सिन्सिअर अँड नॉट मिअरली एस्केप पनिशमेंट साठी फक्त नाही पाहिजे. Where apology was tendered after the nearly 12 years from the date of incident, court rejected it. 12 वर्षानंतर त्यांना माफी मागितली आणि सुटका पनिशमेंट मधनं मागितली, कोर्टाने सांगितलं नाही बाबा, इट इज नॉट अपॉलॉजी. हा, हवी केस त्याच्यामध्ये रेफर करा. वेअर द कोर्ट कन्सिडर्ड दॅट द अपॉलॉजी टेंडर्ड इन द कोर्ट इज नॉट सफिशियंट, कोर्ट मे से दॅट apology will not be accepted when it is made to the court before the public. Okay, बघा खाली काय आलेलं आता पॅरेग्राफ करून. एक्सप्लेनेशन टू सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 12 मेक इट क्लिअर. तेच आहे, अपॉलॉजी शॅल नॉट बी रिजेक्टेड मिअरली ऑन द ग्राउंड दॅट इट इज हा क्वालिफाईड और कंडिशनल अपॉलॉजी असू शकते. फक्त ती तुमची कंडिशन मात्र बोनाफाईड असायला पाहिजे आणि तुमच्यात प्रायश्चित्ताची भावना पाहिजे खाली. काय हा, देन दुसरी रेमेडी काय सांगा तुमच्याकडे, तुम्ही अपील करू शकता. हा, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट फॉर द फर्स्ट टाइम प्रोव्हाइड स्टॅट्युटरी राईट ऑफ अपील from the order or decision of the High Court passed in the exercise of its jurisdiction to punish for contempt of court. Prior to act, statutory right of appeal नव्हता. However, it should not be mean that there was no remedy against the order of punishment passed by High Court. High Court itself grant the appropriate certificate under Article 134 of Constitution in a fit cases. हा, पूर्वी हायकोर्ट स्वतः अपीलची परवानगी देण्यासाठी 134 आर्टिकल खाली सर्टिफिकेट द्यायचं. And where High Court refused, Supreme Court allowed the appeal by SLP, Special Leave Petition 136 आर्टिकल खाली. पण आता नाही, आता डायरेक्ट कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट मध्ये तरतूद आहे. द अपील इन अ कंटेम्प्ट मॅटर हॅज बीन मेड ऍट प्रेझेंट. हा, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट खालीच तो राईट म्हणून काय केलेलं सांगा तर दिलेला. हा, सो काय करू शकतो सांगा तर आपण अपील पण करू शकतो. हा, आता हे थोडेसे डिटेल प्रोव्हिजन आहे, त्या अपीलचे तुम्ही फक्त काय करा तर खाली ऍडिशनल रीड करा तुम्ही. हा,
बघा इथे तुम्ही एक केस रेफर करू शकता. An important issue in which whether or not appeal may lie from the interlocutory order was passed in the contempt proceeding. Interlocutory मधल्या काळात दिलेल्या ऑर्डर मध्ये अपील होईल किंवा नाही हा मुद्दा होता. पुरुषोत्तम दास गोयल वर्सेस BS धिल्लॉनच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने ऑब्झर्व केलं the alleged contemptor in response to the notice appear before High Court and ask it to drop the proceeding on the ground of being barred by Section 20 of the Act, but High Court hold that the proceeding is not barred. It will be that it may well be that an appeal would lie to the court under Section 19 from such an order, although the proceeding are still pending in the High Court. Yes, एखादा मॅटर हायकोर्टात पेंडिंग असताना सुद्धा अपील होऊ शकते ह्या या केसमध्ये सांगितलं. द प्रोव्हिजन इमर्जिंग फ्रॉम द ज्युडिशियल डिसिजन as regard the appeal against the contempt proceeding may be summarized. Okay, appeal under section 19 is maintainable only against the order or decision of High Court passed in the exercise of its jurisdiction to punish contempt. Contempt proceeding मध्ये अपील होते फक्त section 19 खाली. नाही झालं तर स्पेशल सर्कमस्टन्सेस मध्ये आर्टिकल 136 खाली हायकोर्ट अपील ग्रँट करू शकते. इन अ प्रोसिडिंग फॉर कंटेम्प्ट हायकोर्ट कॅन डिसाइड whether contempt of court is committed. Contempt of court झाले किंवा नाही ते हायकोर्ट डिसाइड करेल. Any direction issued or decision made by the High Court on the merit of the dispute between the party will not be the exercise of jurisdiction to punish for a contempt and then for not applicable under section 19. मेन मुद्दा फक्त कव्हर करा. ते थोडं ऍडिशनल मटेरियल दिलेलं आहे. आणि तिसरा आणि महत्वाची आणखीन एक रेमेडी अगेन्स्ट द पनिशमेंट ऑफ कंटेम्प्ट ऑफ कोर्ट काय सांगा तर रिव्ह्यू. रिव्ह्यू म्हणजे स्वतःच्या डिसिजनचा स्वतः पुनर्विचार करणं. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट डज नॉट गिव्ह एनी पॉवर ऑफ रिव्ह्यू टू द कोर्ट. द ऑर्डर ऑफ पनिशमेंट इज अमेनेबल टू करेक्शन ओनली अपील मध्ये. कोर्ट पॉवर is only confined to the remission of punishment awarded by it, being satisfied with the apology made by the contemptor in terms of the provision of section 12. Okay, provision of section 12(1) provide accused may be discharged or punishment awarded may be remitted on apology being made to the satisfaction of the court. apology ला punishment remit होईल काय पण review ची रेमेडी नाहीये. सो तुम्हाला वरती घ्या वरती घ्या. तुम्हाला वरती हेडिंग मध्येच टाकायचं आहे तिसऱ्या मुद्द्यामध्ये की रिव्ह्यूची जी रेमेडी आहे ती रिव्ह्यूची रेमेडी कंटेम्प्ट ऑफ कोर्टला नाहीये. तर वाटलं तर नाही वाटलं तर रिव्ह्यू हा पॉइंट नाही लिहिला तरी चालेल. रेमेडी दोनच टाकून द्यायच्या, अपॉलॉजी आणि अपील. बघा रिव्ह्यूची जी रेमेडी आहे ती कंटेम्प्ट ज्युरिस्डिक्शन मध्ये नाहीये. त्यामुळे तुम्हाला त्या तिसऱ्या हेडिंग मध्येच म्हणायला लागेल रिव्ह्यू रेमेडी नॉट अवेलेबल इन अ कंटेम्प्ट ज्युरिस्डिक्शन. किंवा मग वाटलं तर रिव्ह्यू लिहूच नका. फक्त काय करा तर दोनच रेमेडी टाका, एक अपॉलॉजी आणि दुसरी अपील. ओके, सो बाय द वे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, सिव्हिल मधले डिफरन्सेस, क्रिमिनल मधले डिफरन्सेस, पनिशमेंट फॉर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आणि रेमेडीज अवेलेबल अगेन्स्ट द पनिशमेंट ऑफ कंटेम्प्ट हा क्वेश्चन आपण एंड केलाय. I hope you all understood. If you have any doubt, you can ask me. Thanks.